आज आम्ही पीसफुल पद्धतीने काढलेले आहे। गेले 8 ते 9 वर्ष झालं कंटिन्यू आमचे सर्व रेसिडेंट, आमची लहान मुलं, आमच्या वयस्कर वृद्ध महिला किंवा आमचे वयस्कर वृद्ध पुरुष असतील किंवा त्याचबरोबर पेशंट असतील, आम्ही गेले 8 ते 9 वर्ष झाले आम्ही सहन करत आहोत। 2-2 तास आम्हाला फक्त 1-2 मिनिटाच्या अंतरासाठी आम्ही 2-2 तास काढत आहोत। हे अंतर कमीत कमी 1.5-2 किलोमीटर आहे, पण त्या अंतरासाठी आमचे डेली मॉर्निंगला असेल, दुपारी असेल किंवा इव्हिनिंगला असेल 2 तास आम्ही प्रवास करत आहोत। इथून मुंबईला जाणारे सर्व लोक डेली लोअर परेल, विक्रोळी, गोदरेज, आपलं भांडूप, मुलुंड या ठिकाणी, ठाणा या ठिकाणी हे सगळे चाकरमाने आहेत, परंतु ते कोणी वेळेवरती पोहोचू शकत नाही आहे। तर सदर रॅलीची आम्ही गव्हर्नमेंटला विनंती करतो की तुम्ही याची लवकरात लवकर काहीतरी कायदेशीर कारवाई करावी। ॲटलिस्ट आम्हाला सुरुवातीला ट्रॅफिकचे सिग्नल्स आणि ट्रॅफिक पोलीस आणि ट्रॅफिक चौकी या रोडवरती अवेलेबल करून द्यावी, एवढीच विनंती। धन्यवाद। शासनाच्या निदर्शनास आणून देणे आहे की काय सोपे नियम आपण करू शकतो। तुम्ही बॅनरवर बघू शकता, ट्रॅफिक सिग्नल लावा, बरोबर कॉन्स्टेबल्स ठेवा, वेळ पाळा हेवी व्हेकल्ससाठी, किंवा ज्या बॉटलनेक्स आहे रस्त्यावर त्या हटवा। एवढं मोठं नवीन सिटी प्लॅनिंग झालं आहे, ॲज अ स्मार्ट सिटी याचं नाव दिल्या जाते, मोठमोठे प्रोजेक्ट इथं आले आहे, पण हा रस्ता काहीही बनलेला नाही। बरोबर इथे ट्रॅफिक तसंच राहतं, 2-2 तास 3-3 तास लोक अडकतात, सकाळी शाळेला जाणारे मुलं 2-2 तास अडकतात, ॲम्ब्युलन्स अडकतात। तर हा प्रश्न कधी सुटणार? गेली 8-10 वर्ष झाली आहे, इथे काहीही काम होत नाही असंच दिसतंय, किंवा होतही आहे तर ते त्या परिणामी आहे की ज्या पद्धतीनं पॉप्युलेशन आलेली आहे त्या पद्धतीनं परियोजना इथं झालेल्या नाही आहेत। आता आमचा काही इशारा नाही आहे, आमचा फक्त एवढा इशारा आहे की जे आम्ही सजेशन दिले आहे शासनाने ते नोंद घ्यावी नाही, ते इथे इम्प्लिमेंट करावे। बांधल इथे सगळ्यात जास्त ट्रॅफिकची समस्या आहे। प्रशासनाला एकच विनंती आहे की जे 2-2.5 तासाच्या ज्या प्रवासाला जे 2-2, 3-3 तास लागत आहेत त्याचा सोयीस्कर रस्त्यासाठी एक मार्ग करावा, आणि जे ट्रॅफिकसाठी जे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर ठेवलेले आहेत त्याच्या बदली गव्हर्नमेंटने स्वतःचे पोलीस हे करावेत, जेणेकरून ट्रॅफिक आपल्यासाठी चांगल्या पद्धतीने सुरळीत होईल म्हणून। आमची एकच पुढची भूमिका आहे की लोकांपर्यंत जनजागृती पोचली पाहिजे आणि लोकांना यातून कळलं पाहिजे की या ट्रॅफिकमुळे किती समस्या होत आहेत, आणि त्यातून नवीन दिशा हे आतापर्यंत जेवढे सगळे काढलेले आहेत त्याच्यामागे कुठल्याही पक्षाचा कुठलाही राजकीय हेतू नाही आहे। सगळे कॉमन पीपल आहेत जे या 2-2, 3-3 तासाला त्रस्त झालेले आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।